हॅलो मित्रांनो, उद्या मार्केट कुठे जाऊ शकतं आणि आपण काय ट्रेड करू शकतो ते बघूया. मी तुम्हाला टोटल बँक निफ्टी आणि निफ्टीचं दोघांचं सांगेन आणि मी मोस्टली बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेईन. आणि मी जसं की 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला. अगर हा लेवल ब्रेक होत असेल तर आपल्याला बऱ्यापैकी मोमेंटम मिळू शकते. तसंच मार्केटने हा ब्रेक केल्यावरती एक बऱ्यापैकी मोमेंटम मिळाली. थोडं मार्केटने लेट ब्रेक केल्यामुळे माझी क्वांटिटी कमी घेतली, त्यामुळे मला थोडा प्रॉफिट कमी झाला. फक्त 2500च्या आसपास मला प्रॉफिट झाला. ओके. आणि फ्रायडेला मी सनसेक्समध्ये एक्सपेरिमेंट ट्रेड घेतला, तर तिकडे मला 1700 रुपयाचा प्रॉफिट झाला. त्याच्यानंतर मी माझा एस एलला सरळ कॉस्ट टू कॉस्ट केला, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर माझा ट्रेलिंग एस एल हिट झाला, म्हणजे मला त्या दिवशी नो प्रॉफिट नो लॉस झाला फ्रायडेला. आणि थर्सडेला मला 2500च्या आसपासचा प्रॉफिट झाला. ओके. कारण हे मार्केट त्या फ्रायडेला कुठे गेलंच नाही, त्यामुळे हे झालंच नाही. आणि सनसेक्समध्ये काय असतं, व्हॉलेटिलिटी खूप जास्त असते, त्यामुळे ते स्पाईक जास्त मोठे लहान असल्यामुळे ना माझा एस एल हा कॉस्ट टू कॉस्ट आहे तर लगेच निघून गेला. तर त्या दिवशी तर काय प्रॉफिट झाला नाही. आणि व्हिडिओसुद्धा डेली येत नाही, कारण ॲक्च्युली व्ह्यूज पण नाही. तर ॲटलीस्ट अगर 100 व्ह्यूज तरी आले असते तर मला व्हिडिओ बनवायला जरा बरं वाटलं असतं. 30-40 व्ह्यूजमध्ये ॲक्च्युली तेवढा इंटरेस्ट पण राहत व्हिडिओमध्ये. आणि मी फक्त आता का बनवलं, कारण मला खूप सारे व्हॉट्सअपवरती मेसेज येतात, म्हणजे जे रेग्युलर माझे 30-40 लोकं बघत आहेत व्ह्यूज, ते मला मेसेज केला आहे की ॲटलीस्ट व्हिडिओ बनवा जेणेकरून तुम्हाला मदत होईल. कारण मी जसं सांगतो, अगर त्या लेवलला मार्केट जात असेल तर एक कमीत कमी 1:4चा वगैरे प्रॉफिट होतं. त्यामुळे खूप लोकांनी मला मेसेज केला, खूप म्हणजे 7-8 लोकांनी मला मेसेज केला की ॲटलीस्ट मार्केट ॲनालिसिसचा व्हिडिओ बनवायचा. त्यामुळे मी आता घाईघाईमध्ये व्हिडिओ बनवत आहे. अगर तुम्ही आता टाईम बघत असाल तर ऑलमोस्ट 7:38 आली आहेत आता रविवारचे. ओके. तर मी आता तुम्हाला सांगतो की मी बँक निफ्टीमध्ये काय ट्रेड करणार. पण सुरुवातीला मी तुम्हाला निफ्टीचं सांगतो की निफ्टीमध्ये मार्केट कुठे जाऊ शकतं आणि आपण काय ट्रेड करू शकतो ते. ॲक्च्युली सगळ्यात माझा आवडता पॅटर्न बनला आहे. मार्केटने एक बऱ्यापैकी मोठी मोमेंटम दिली, त्याच्यानंतर मार्केट हे कम्प्लिटली साईडवेज गेलं, ठीक आहे. तर एक वरच्या साईडला एक मोठी मोमेंटम याची चान्सेस आहे, त्यामुळे आपण एक सिम्पल ठेवू शकतो. मार्केट एकदम सिम्पल ठेवूया. अगर ह्या लेवलच्या वरती 5 मिनटाची कोणती कॅन्डल अगर ग्रीन कॅन्डल अगर क्लोज होते, भले मग त्याचं ह्या लेवलच्या वरती वीक असू दे किंवा फुल तुमची बॉडी असू दे कॅन्डलची, ग्रीन कॅन्डलची, आणि त्याचा हाय ब्रेक केला तर आपण मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. जसं आपला 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपण आपला एस एल सर्व कॉस्ट टू कॉस्ट करायचं, जेणेकरून आपला जास्त एस एल जायला नको म्हणून. मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. एकदा एस एल गेला, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एकदा एंट्री मिळाली तर आपण अजून एकदा एंट्री घेऊ शकतो. त्याप्रमाणे फक्त 2दा एंट्री घ्या. आणि कमीत कमी टार्गेट हा 1:4 किंवा 1:5 पर्यंत ठेवा. कारण अगर ह्या एक मोठी मुवमेंटम झाली असेल आणि त्याच्यानंतर मार्केट साईडवेज झालेलं असेल आणि त्याच्यानंतर मार्केट ब्रेकआउट देताना एक मोठी मुवमेंटम होऊ शकते, ठीक आहे. आणि डाऊन साईडला तर एवढ्या लवकर मी डाऊन साईडला बघणार नाही, पण तुम्हाला अगर बघायचं असेल तर एक मोठा गॅप डाऊन झाला असेल ना, या कॅन्डलच्या 50%च्या खाली अगर गॅप डाऊन होत असेल, पहिली 5 मिनटाची रेड कॅन्डल बघू शकतो, त्याचा लो ब्रेक करत असेल तर क्वांटिटी अर्ध्या करा. अगर समजा तुम्ही वरती 2 लॉट पी सेल करत असाल किंवा कॉल बाय करत, तर डाऊन साईडला फक्त एकच लॉटने म्हणजे अर्ध्या क्वांटिटीने ऑप्शन बाईंग करा. ओके. पहिली रेड कॅन्डल बघा किंवा मग ग्रीन कॅन्डल, त्याचा लो ब्रेक असेल तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. पण ठीक आहे, पण मी जास्त इंटरेस्टेड अपसाईडला. अगर हा लेवल ब्रेक होत असेल तर मी माझी पोझिशन घेऊ शकतो आणि ती मी कॅरी फॉरवर्डसुद्धा करू शकतो. ओके. आणि आता मी तुम्हाला बँक निफ्टी सांगतो, कारण मी स्वतः बँक निफ्टीमध्ये ट्रेड करणं म्हणून तुम्हाला सांगतो. बँक निफ्टीचा पण ऑलमोस्ट सेमच आहे. एक बऱ्यापैकी जो मी लेवल दिला त्या लेवलच्या वर जसं ब्रेक केला, म्हणजे एकही एक्स्ट्रा एंट्री लागली नाही, पहिल्या एंट्रीमध्ये हा तुम्हाला प्रॉफिट मिळाला, ठीक आहे. तर उद्या आता हे मार्केट एवढं मोठं अपट्रेंडनंतर एक कम्प्लिटली साईडवेज गेलं. आणि आता समजा त्याचा अगर हाय ब्रेक करत असेल ना, एकदा मी क्लिअर करतो. अगर जसं हाय ब्रेक करत असेल ना फ्लॅट ओपन होऊन, आणि वर जसं ब्रेक केला तर मॅक्झिमम 2दा एंट्री मी स्वतः घेणार आणि मी डीप इन द मनीमध्ये सेल करेन. कारण ह्याच्यानंतर एक मोमेंटम थोडं मोठं होऊ शकतं. कमीत कमी 700-800 पॉईंटचं अगर ह्या विकलीमुळे तर होऊ शकतं मोमेंटम. त्यामुळे मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन आणि एका लॉटचा एस एल कमीत कमी 1000 रुपये ठेवीन, कारण मार्केट कदाचित वॉलेटाईल होऊ शकतं, ठीक आहे. तर मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन, 2 लॉट पी सेल करीन उद्या, कारण मी डीप इन द मनी घेणार. अगर ॲट द मनीमध्ये करत असतो तर मी 4 लॉट केले असते. डीप इन द मनी कमीत कमी 1000 रुपयाच्या प्रीमियमचं अगर मी सेल करत असेल तर मी मॅक्झिमम 2 लॉट पी सेल करीन, ठीक आहे. का माझा ह्याचा एस एल थोडा मोठा आहे ना, कारण इन द मनीमध्ये करतो तर आपल्याला एस एल थोडा मोठा ठेवावा लागतो. ओके. त्यामुळे ह्याचा एस एल माझा 1000 रुपये पर लॉटच्या हिशोबाने माझा एस एल असेल. आणि कमीत कमी टार्गेट माझा 13,000 ते 14,000च्या आसपास आल्यावरती मी निघून जाईन, ठीक आहे. आणि ते अगर समजा माझं इथे एंट्री घेतली, एस एल गेला 1000 रुपये, ठीक आहे. जोपर्यंत परत ह्या सेम लेवलला येत नाही तोपर्यंत मी माझी एंट्री परत घेणार नाही, ठीक आहे. त्या दिवशी मी फक्त 2च एंट्री घेणार. माझं परत एंट्री आली, ठीक आहे. अगर त्या दिवशी माझा परत एक एस एल जात असेल तर मी त्या दिवशी परत ट्रेड घेणार नाही. असे फक्त मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन. ओके. आणि जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, मी माझा एस एल हा सरळ कॉस्ट टू कॉस्ट करीन. आणि त्याच्यानंतर माझा ट्रेलिंग एस एल गेला तरी मग मी त्याच्यानंतर परत री एंट्री नाही करणार, ठीक आहे. फक्त आपल्याला डीप इन द मनीमध्ये आणि ओ टी एम कधी करायचं असेल ना,
हे फक्त आपल्याला कळायला पाहिजे. हा ब्रेक केला असेल मी सरळ डीप इन द मनीमध्ये ट्रेड करू शकतो. ओके. आणि डाऊन साईडला तर मी सध्या तर इंटरेस्ट नाही आहे, पण समजा अगर तुम्हाला कोणाला करायचं असेल तर अगर आजचा लो आय मीन फ्रायडेचा जो लो आहे तो लो ब्रेक करत असेल तर आपण मॅक्झिमम एक लॉट तुम्ही ऑप्शन बाईंग किंवा ऑप्शन सेलिंग करू शकता, म्हणजे अर्ध्या क्वांटिटीमध्ये. अगर समजा मी वरती 2 लॉट पी सेल करत असेल तर खालच्या साईडला फक्त 1 लॉट कॉल सेल करीन. ओके. पण ते करीन की नाही ते पण माझं डाऊटफुल आहे, पण मी मोस्टली जास्त बुलिश असल्यामुळे मी अपसाईडला जास्त कॉन्फिडन्स मला थोडं जास्त अपसाईडला आहे. आणि तुम्हाला अगर हा व्हिडिओ काही आवडत असतील तर मला तुम्ही ॲटलिस्ट कमेंट्स करा, जेणेकरून बाकीच्या लोकांपर्यंत पण पोचेल आणि तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांना पण शेअर करू शकता. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.